हॅलो, नमस्कार. नवीन दिवस, नवीन सकाळ आणि सकाळी-सकाळी पहिला चहा तर हा लागतोच. कितीही नाही प्यायचं म्हटलं आणि आता उद्यापासून बंद करते, आजपासून बंद करते, असं खूप वेळा ठरवलं, तरीही मन काही मानत नाही. सकाळी उठल्यावरती पहिला चहा तर हा लागतोच. काय आनंद मिळतो सकाळचा चहा पिण्यात. चहाचे होणारे दुष्परिणामसुद्धा आपल्याला माहिती असतात. पण सकाळी थोडासा तरी चहा हा लागतोच. मला वाटते माझ्यासारखे बऱ्याचशा जणी अशा असतील, की चहाशिवाय दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही. तर चला सकाळी आता दरवाजापुढे रांगोळी काढायला बसली आहे, पण इतकं वारं सुटलं आहे, की रांगोळी काही व्यवस्थित जमत नाही आहे. मला सकाळी दरवाजापुढे रांगोळी काढायला पहिल्यापासूनच खरंच खूप आवडतं. पण सध्या पाऊस असल्यामुळे दररोज काही रांगोळी काढणं होत नाही. हे पहा किती सुंदर वातावरण आहे. प्रयत्न करते मी रांगोळी काढण्याचा, पण रांगोळी काही व्यवस्थित जमत नाही आहे. पण काही हरकत नाही आहे. जशी जमेल तशी. ही फुले तर सगळ्यांनाच माहिती असतील. गोकर्ण किंवा अपराजिता असं म्हणतात. देवाला तर ही प्रिय आहेच, असं मी वाचलेलं आहे. आणि याचा चहाही आजकाल फेमस आहे, ब्लू टी या नावानं. तर आत्ता व्हिडिओमध्ये याचा कलर जांभळा येतो आहे, पण ॲक्च्युली हा कलर आहे निळा. तर बघते मी पण याचा चहा करून. ही जी काही वेल आहे ना, हिचं नाव मला माहिती नाही आहे. आम्ही विजयवाड्याला फिरायला गेलेलो होतो. त्यावेळेस तिथे एका हॉटेलमध्ये स्टे केला होता. तिथे हिला इतकी सुंदर अशी फुलं आलेली होती. म्हणून मी तिकडून हा वेल घेऊन आले होते. याला लावून 7-8 महिने झाले ते पण अजून काही फुले येईनाहीत. कुणाला याच्याबद्दल माहिती आहे का किंवा या वेलीला काय म्हणतात? तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.